ये जो तुम मेरी वीडियो देख करके लाइक कमेंट शेयर नहीं करते हो ना, शास्त्रों में इसे ही छठ कपट कहते हैं। कुठं चालले हो तात्या एवढ्या गडबडीत? येतो ना जरा वावरातून चक्कर मारून. काय करतो घर राहून बी? काही गमत नाही काही नाही. माराच लागते वावरात चक्र नाही का तात्या? वावराशिवाय पर्याय आहे का आपल्याला? मोहन सारखं काम आहे का आपलं? उघडला पांटेला का चालू आपलं नाही? 5-6 हजार रुपये रोज कमावणं आपल्याला तर जास्त लागते. वावरातलंच करावं लागते. मोहनची म्हणजे शाही जिंदगी आहे एकदम. राजेशाही थाट आहे मोहनचा. 5-6 हजार रुपयाने काय होते हो तात्या? 5-6 हजार रुपये तुम्ही मला खर्च सांगितला. कमीत कमी 50-60 हजार रुपये रोज काढतो मी इथं पांटेल्यावर. मग तुम्ही चालले तिथं, तुम्हाला तर म्हटलं पांटेला टाकून द्या माझ बाजूले. काही फेकून राहिला का का? 50-60 हजार रुपये 5-6 हजार रुपये झालं. 50-60 हजार आम्हाला नाही समजत काय एवढं काही येईल का? आता तुम्ही म्हणूनच राहिले का 5-6 हजार रुपये रोज कमावते ह्या पांटेल्यात मी. तेव्हा मग तुम्ही करून पाहा पांटेला. घ्या उद्यापासून मी तुमचा वावर पाहतो, तुम्ही मग पांटेला पहा. घ्या बसा, बसता ना उद्यापासून. म्हणले जमत रे बा ते पांटेला सांभाळणं. ते मसाल्याचे पानं बनवून हे देन बिडे देन सिगरेट दे ते आपल्याला जमत. आपल्याला सांग शेतीवाडीतलं ते तुलेच जमते तूच करत बसते. नाही तुम्ही म्हणून राहिले ना का 5-6 हजार रुपये रोज पडते म्हणून म्हणून राहिलं तुम्हाला. काय करून पहा जरासं. काय तात्या आता काय बोलावं काही समजत नाही. वयाने मोठे आहे तुम्ही, नाही तर बोललो असता तुम्हाला. इथं 500 रुपये रोज पडते. 500 रुपये रोज बी मोठा मुश्किल पडते. ते बी उधारीत जाते काम. काय बोला आता तात्या काही समजत नाही बाबा तुम्हाला. समजायला पाहिजे 5-6 हजार रुपये रोज कसं पडत. काय होलसेलर आहे का माय काम? इथं तर म्हटलं तंबाखाची पुडी चुन्याची पुडी उधारीत नेते, पैसे देते महिने भऱ्यानं. दे ना तंबाखू चुन्याची पुडी देन वावरात जाऊ दे बा मला. थांब ना हजाराचे तात्या, आले का गडबड करता? जात आहे थांब ना. झाले सगळं जण. थांबा साहेब 5 मिनिटं. अरे मदनराव काय वाचू राहिले तवाच्या पेपरात नी? काय आहे काही? कामाची गोष्ट आहे काय? कामाची गोष्ट म्हणजे आता 10वीचे पेपर चालू होईन बा. हे दाखवू राहिले याच्यात नी. 12वीचे झाले आता 10वीचे चालू होईन म्हणते. अरे हा 12वीचे झाले आता 10वीचे बाकी आहे. बरोबर आहे. कधीपासून आहे म्हणे? तारीख टाकायची आहे ते ना 2-3 दिवसात आहे पेपर आहे. पण आता आपल्या ओळखीचं कोण आहे 10वीच्या परीक्षेत आता सध्या? आपल्या ओळखीचं कोण आहे? कोणीच तर नाही वाटते. का रे बा मोहन, कोण आहे म्हटलं आपल्या ओळखीचं? काही संपर्कातलं आहे का कोणी 10वीत? दहावीत आपल्या गावातले पोरं नाही आहे काय? सगळेच तर ओळखीचे आहे. आणि कोण ओळखीचं पाहिजे तुम्हाला? चालले रे बा दोघंच्या दोघं बी चष्मे लावून डोळ्याले. अरे बापरे भल्लच टापटीप मध्ये काम आहे. आम्ही सरपंच असून एवढा टापटीप नाही राहत. तुम्ही त्याला काय भल्लेच टापटीप राहता रे. येतो जरा मार्केटातून बॅग आणतो शाळेसाठी. कसा पेपर चालू होते ना आता 10वीचे, आणा लागते सगळी सोयीस आहे. बॅगा काय विकायला आणून राहिले काय? चांगला आहे. काही ना काही उद्योग करायला लागते घर राहिल्यापेक्षा. आणा बॅगा आणा मस्त इका. चांगल्या खपते ना आता 10वीचे पेपर आहेत. आणि त्याच्यासोबत ते पेपर लिहायचा तो पॅड बी आणजा रे. आणि पेन आणजा इकाले. खपते ना खपत नाही तर काय? मार्केटात चाललेस तर म्हटलं बिड्या बंडलचे पाकिट आणसान काय? हो तात्या काय म्हणून राहिला तुमच्या देखता? तुम्ही गावाचे सरपंच आहे आणि आम्ही किती लहान आहे मोहन जाऊन आणि आम्हाला म्हणते का मार्केटात चालला तर बिड्या बंड्याचे पाकिट घेऊन ये म्हणते. सांगा आता तुम्ही शोभते काय हे? शोभते का मोहन झाले? का रे मोहन अशानं काय संस्कार पडन याच्यावर? तू त्याला बिड्या बंडलाचे पाकिट आणायला लावून राहिला. काय संस्कार काय पडन? तू जाईन मुकाट्यानं घेऊन ये. नाही तर अधिक दुसऱ्या कोणाला सांग. यायला काय सांगतो तू? लहान लेकर राहिले. कोण लहान? हे लहान. अरे हे वयाला जरी लहान असले ना म्हटलं तर तुम्हाला माहित आहे आपल्यापेक्षा चॅप्टर आहे. यायला जर म्हटलं घंटाभरासाठी मी पांडेला ठेवलं ना, हे तर म्हटलं इका करून मोकळे होऊन जायचे वय. तुम्ही याची गॅरंटी घेऊन राहिले का? याच्या पहिले याने किती आणून दिले हे सांगा. आणि किती मालातले पैसे दाबले हे विचारून घ्या तुम्ही. मग एवढे चॅप्टर आहे तुम्ही याच्या झाशात नका येऊ. अरे काय ऐकू राहिलो मी? हे खरी गोष्ट आहे का हे? अरे कायचा खरा बोलू राहिला मोहनदा? कोणाच्या गोष्टीत बातच येऊन जाता तुम्ही? सरपंच आहे ना एकाएकी असा लोकांवर विश्वास नका करत जाऊ. मग अरे काय ढंग आहे का या माणसातनी मोहनदातनी? आपल्या फायद्यासाठी वापर करून घेते. अरे 50 रुपये देतो मी तुम्हाला खर्चाले. आणून द्या ना तिकडे चालले तर. पैसे टाकून दे फोन पे. घेऊन येतो मला आता चाललो म्हणून तिकडे. नाही तर काही गरज नव्हती आम्हाला. पाहून घ्या तात्या. तुम्ही तर भले गॅरंटी घेऊन राहिले त्याची. अरे त्याच्या गोष्टीत नका येऊ तुम्ही. हे दिसते तसे नाहीये ते. चांगल्या चकोंडे देते ते. कोणत्या कॉलेजात कोणत्या आहे म्हटलं दोघं जण? कधी जाताना दिसत नाही काही नाही. का रे मोहन तुला तर सगळं आता पता या दोघायचा. त्यासोबत चांगला दोस्ताना आहे त्याचा. अरे दोस्ताना आहे पण मला आजपर्यंत माहित नाही पडू दिलं त्यानं काय करू राहिले काय नाही. काय माहित काय आहे त्याचं वाला तर त्याचं त्यालाच माहित. चला येतो मग बसा बाबा तुम्ही गोष्टी करत. या वर्षी आपल्या गावातल्या एखाद्यानं पटकोला पाहिजे म्हटलं बा पहिला नंबर 10वीतनी. आपल्या गावातले पोट्टे हुशार आहे. आणि सोन्यान चेताच्या ह्याच्यात राहू पुरे बिघडू आले एक जण. आता 10वीची परीक्षा आहे म्हणे तात्या 2-3 दिवसानं. तर म्हटलं ते संडास बाथरूम जे आहे ते एकदम स्वच्छ करून घे जा. अरे त्याचं काही टेन्शन नाही. ते होऊन जाते साफसफाई. सांगितलं मी साफसफाई करायला. पण 10वीच्या परीक्षेला आता तारीख द्यायची आहे ना त्याच्यानं होईना. मास्तरायला भेटून गेला शाळेतल्या. आणि का आहे पाण्याची सोयस आहे म्हटलं हे जे येते आता विद्यार्थी पेपर द्यायले थोडं पाण्या घेण्याची सोयस आहे पाहिजे त्याले प्यायले. ते सगळी सोय झालेली आहे म्हणे. त्याचा लोड नका घेऊ म्हणे तुम्ही.
अरे कुठं निघाला रे म्हणे? अरे राम राम हो पाहुणं. कुठं घेऊन चालला म्हणे पाहुणे येले एवढ्या रातचा बे रातचा? राहू द्या लागत होतं, दिवसाने येऊन द्या लागत होतं. अरे थांब ना देवानंद भाऊ जराशे. काय राजू मला बोलू नाही देऊ राहिले, तुम्हीच बोलू राहिले. अरे पाहुणे नाही होय हे शाळेचे मास्तर होय. हे सोन्यांचे त्याचं घर विचारत आले तर त्याला काय भेटून नाही राहिलं. मी म्हटलं चला मी तिकडेच राहतो, तुम्हाला दाखवून देतो. सोन्यांचे त्याला भेटाले तिथं बा इंजिनिअरिंग करू राहिले म्हणते. मास्तर काय द्यायला भेटाले? काही ना काहीतरी झोल झपाटा काम दिसू राहिलं. अरे मास्तर कोणतं काम पडलं तुम्हाला त्या दोघांसोबत? आता काय सांगू तुम्हाला त्या दोघांची गोष्ट. जर एखादं बुक लिहिलं ना 1000 पेजेसचं तर ते 1000 पेज कमी पडायचे वय. असे बदमाश आहे ते मोठे दोघे जण. म्हणजे हो मास्तर काही समजलं नाही. ते तर इंजिनिअरिंग करू राहिले दोघं जण. काही पैशाचं आहे काय? काही कमी जास्त झालं का म्हटलं? काही दिला का झाम्या तुम्हाला पैशाचा? इंजिनिअरिंगचं स्पेलिंग तरी येते का त्याला? शेत विचारा पहिले. इंजिनिअरिंग करू राहिले ते हा? अरे एबीसीडीच तर येत नाही त्याला. एबीसीडीच जाऊ द्या, अब्बा गडा इस तर नाही येत त्याला, 12 खडीच तर नाही येत का काय? ते इंजिनिअरिंग करू राहिले ते काही तुम्हाला छुट्या बनवू राहिले त्याला? विचारलं कोण नाही तुम्ही आतापर्यंत का कोणत्या कॉलेजमध्ये करू राहिले म्हणा तुम्ही इंजिनिअरिंग? काही सांगून तर नाही राहिले म्हणा आम्हाला. विचारायला पाहिजे होतं हा? इतके दिवस तुमच्यासोबत राहायचे ते तुम्ही एकदा इथं विचारायला पाहिजे होतं का तुम्ही जात काऊन नाही कॉलेजमध्ये, काय आहे काय नाही विचारायला पाहिजे. त्याले काही कडा विचारलं असं नाही तर सगळ्यांना का कोणत्या कॉलेजमध्ये आहे काय आहे, जाता का नाही जात? बरोबर जात असतो म्हणे आम्ही, बरोबर पास होतो म्हणे असे म्हणून राहिले होते ते. तुम्हाला आतापर्यंत फक्त त्याने चिवत्या बनवलं, बाकी काहीच नाही. म्हणजे ते इंजिनिअरिंगला आहेच नाही, ते 10वीतच आहे. अच्छा अच्छा, अशी गोष्ट आहे ते. त्याच्या घरच्याला माहिती आहे काय गोष्ट? त्याच्या घरच्याला सांगायला चाललो ना मी, म्हणून तेव्हा यायला घेऊन घेतलं. मी म्हटलं चला सोबत, तुम्हाला घर माहित आहे तर. अरे बाबा पुरं परेशान करून टाकलं ते ना दोघांना आम्हाला एकाच वर्गात आहे. पहिले तर त्याने फुल इंग्लिश घेतलं होतं, फुल इंग्लिश मध्ये त्याला आता भर नाहीये. मग आणलं त्याला मराठी मीडियम मध्ये, झालं पुरं पांदानच करते ते. मोठं बेकार काम आहे त्याचं. अरे मी तर पाहू राहिलो का हे लवकर पास झाले पाहिजे आणि लवकर तिकडे चालली गेली पाहिजे दलंदरी. पुरं परेशान झालं त्या दोघायले. पुरी शाळा म्हटलं आमची परेशान झाली आहे त्या दोघायले. सगळ्याले खेळ आणते ते. तुम्ही म्हणून राहिले मास्तर का परीक्षा आहे आणि ते इकडे तिकडे नुसतं घुमत राहते. हा, इकडे घुमू दे तिकडे घुमू दे, हे काम करू दे ते काम करू दे. त्याला कधी मला पुस्तक घेऊन नाही दिसले कोणतं. काय पास होईल ते? हा झालं अधिक विदे पुढचे 2-3 वर्ष काही निघत नाही. दरवर्षी एक विषय काढून ते, दरवर्षी एका विषयात पास होते ते, बाकी काहीच नाही. ते कायचं इमानदारीनं कॉप्या करू करू पास झाले असं ते नाही हो मास्तर. सांगून का राहिलो, काही विचारू नका तुम्ही. मला एक झंडू बामीची शिशी खिशात घेऊनच घुमा लागते. ते असले का पुरे परेशानी राहते. कोणाचीच एवढं टेन्शन नाही मला, कोणत्याच विद्यार्थ्याचं नाही. ह्या दोघांचं लय टेन्शन आहे. पुरं परेशान झालो मी. चला येतो. तात्या म्हणजे आतापर्यंत आपल्यासोबत खोटे बोलत आले नाही. इंजिनिअरिंगले हाय असं आहे तसं आहे, हे 10वीचेच विषय पार नाही करू राहिले असं आहे ते. म्हणून इकडे तिकडे घुमत राहते ते, असं आहे ते. बरं 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 बरं, घ्या लागेल आता त्याला चांगला फाईलवर घ्या लागेल एखादा. म्हणूनच मार्केटात जातो म्हणे, बॅगा आणतो म्हणे कॉलेजच्या. बरोबर आहे बरोबर आहे. दोघा जणांच्या घरी माहित नसेल का आतापर्यंत हे काय काय भांडणं करू राहिले इकडे बाहेर. हा इंजिनिअरिंग कॉलेज म्हणून पैसे घेऊन राहिले घरी आणि काय करू राहिले काय नाही, काही माहित नसेल का घरी. अरे इकडे पुऱ्या गावाला घुमत येते तर घरच्या घुमू नका, लय मोठी गोष्ट झाली काय. हा आता हा मास्तर गेला, आता मास्तर हे सांगन ना तरी ते घरच्या बरोबर घेते फाईलवर दोघं जण आणि पटवून सांगते काय कसं आहे काय कसं नाही. 3 वर्षापासून परीक्षा देऊ राहिले म्हणते ते. सांगा बरं. एक काम करा, तुम्ही आवाज दिला तर बाहेर येतो असं तर घरात, नाही तर येणार नाही. पळून जाणतो तिकडे तिकडे. तुम्ही द्या आवाज. तुम्ही तर गुरुजी राजे मला देऊ राहिले कामोकामी लावून. काय मला समजून राहिलं का मी काय मास्तर होय काय? मी तुमच्या सोबत आलो. जाऊ द्या करतो तुमचं काम एवढं. अरे चेत्या, चेत्या बाहेर आहे रे. चेत्या तर घरी आहे नाही, चेत्या बाहेरच आहे. काऊन कोणतं काम होतं तुम्हाला? नंबर देऊ का त्याचा वाला तुम्हाला? अरे काय नंबर देता तुम्ही? 1 नंबरचे नंबर बाजायचे तर आमचे नंबर ब्लॅकलिस्ट मध्ये टाकून ठेवले आहे ना सगळ्या मास्तरांचे. आणि तुम्हाला फोन केला तर तुमचा संपर्क क्षेत्राच्या बाहेर दाखवते. तुमच्या मोबाईलात ते ना ब्लॅकलिस्ट मध्ये नंबर टाकून ठेवला आहे आमचा. मग एवढे चालाक पोट्टे आहे तुमचेवाले. म्हणजे काय म्हणणं आहे सर तुमचं? काय समजून नाही राहिलं, स्पष्ट स्पष्ट बोला काय आहे ते. स्पष्ट बोला लोक आहेच काय. हा ते 3 वर्षापासून 10वी काढू राहिले, त्याची 10वी नाही निघू राहिली. हा त्याच्यासोबत ते पोट्ट सोन्या नावाचं, हा त्याच्या घरी जातो मी, त्याच्या घरी सांगतो. तर तुम्हाला काही माहित आहे का नाही आहे त्याच्या बाऱ्यात? ए किलबिले राव, या इकडे बाहेर या. तुमच्या पोराचे करामत पहा पहिले. इकडे बाहेर या तुम्ही 2 मिनिटं. लावली होत्या हो. हा जरासा आराम नाही करू देत काही नाही. इकडे या तिकडे जा, तिकडे या इकडे या. हा काय लावली का म्हटलं त्या? काय काय म्हटलं तुमचं दोघांचं काय काय रे म्हणे? हा कोण होय पाहुणे कोण होय? पाना विचारून कोण होय तर तुम्ही विचारा तुमच्या मोठ्या हातानं. खेच्याचा मास्तर होय म्हटलं मी, 10वीचा. मग आता आम्ही काय करावं त्याला? हा तो इंजिनिअरिंग आहे. आता तुमचं काय त्याच्यात नाही 10वीचा झालंच नाही का तुमचं खातं नील? कोणा सांगितलं तुम्हाला ते इंजिनिअरिंगला आहे म्हणून? कधी जाऊन पाहिलं तुम्ही कॉलेजमध्ये कोणत्या आहे ते इंजिनिअरिंगला? हा अरे तुम्हाला इतक्या दिवसाचं आहे ना चिवत्या बनवलं, चिवत्या समजले काय? म्हणजे चिवत्या बनवलं म्हणजे
काय ते सारखं सारखं बोला, घुमून फिरून काय बोलवाल तुम्ही? अरे तर घुमून फिरून तर काय त्याच्यात नाही. अरे 10वी तर काय 3 वर्षापासून. हा आणि तुम्हाला सांगू राहिले इंजिनिअरिंगला आहे, इंजिनिअरिंगला आहे. इंजिनिअरिंगचा ही तरी माहिती आहे का त्याला? काय काय बोलवाले म्हटलं मास्तर तुम्ही? खरी गोष्ट आहे का हे? खरी गोष्ट म्हणजे तुम्ही येऊन पहा ना एकदा, शाळेत तर येऊन पहा. सगळ्या करामता माहित पडते तुम्हाला. 3 वर्षापासून ते तुम्हाला घुमवू राहिले का इंजिनिअरिंगला आहे, असं आहे तसं आहे. अरे त्याला एबीसीडीच नाही येत, हा फाळेच नाही येत बेचे, तर इंजिनिअरिंगला कुठून जाय? कधी येऊन पाहिलं तुम्ही त्याच्यासोबत? कोणत्या कॉलेजला आहे काय आहे? म्हणा बरं जाईल उद्या सकाळी, चला बरं म्हणा, मी येतो तुमच्यासोबत. कोणती इंजिनिअरिंग होतं म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेज कोणतं आहे तर मी येतो बरं तुमच्यासोबत. पहा, ऐकून घ्या चांगले आपल्या पोराच्या करामता. हा काही लक्ष नाही ठेवणं, काही नाही ठेवणं, नुसतं काम 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 काम. मी घरचा पाव का बाहेरचा पाव? हा इंजिनिअरिंग म्हणून 3 वर्षापासून 10वीत आहे म्हणते तो. त्याचे विषय बे काय म्हणते? म्हणजे 3 वर्षापासून असून त्यानं याचे विषय बी नाही काढले. येऊ द्या फक्त त्याला घरी येऊ द्या आता. बस तो आहे मी आहे. 10वीची परीक्षा तोंडावर येऊ राहिली आणि अधिक ते शाळेत येऊन बी नाही पाहिलं त्यानं. हा मुख्याध्यापकांना मला पाठवलं इथं जा म्हणे, आणि त्याचे काय ते आकडे विचारून घ्या म्हणे येते का नाही येत, नाही तर मग टीशर्ट घेऊन जा म्हणे सोबत दुसऱ्या दिवशी. नाही सर, असं काही नका करू. टीचर नका पाठवू त्याला. उद्या सकाळी चांगले झोडपे देऊ तर पाठवतो त्याला शाळेत मी. तुम्ही टेन्शन नका घेऊ त्याचं. तुमचं एक पोरगा आणि ते एक सोन्या, हे दोघे जण, चेत्या आणि सोन्या, हे दोघे जण म्हटलं. आता त्याच्या घरी जातो मी, त्याच्या घरी सांगतो ना काय कसं आहे तर कारनामे. पाहिले तुमच्या पोराचे कारनामे. आपल्याला म्हणून राहिला होता का इंजिनिअरिंग आहे, असं आहे तसं आहे. इकडे 10वीत 3 वर्षापासून त्याचे विषय नाही निघू राहिले म्हणते. येऊ दे ना त्याला घरी, तर येऊ दे आता घरी येऊ दे, मग सांगतो तुले. आणि का मी घरी राहतो का तू घरी राहतो दिवसभर? हा तू एक कामनी आहे काय? अरे कधी पुस्तक घेऊन नाही दिसला, काही नाही दिसला. तू इंजिनिअरिंग मध्ये कसा काय गेला म्हणून डायरेक्ट? हा विचारायचं काम नाही आहे का त्याला? मी कामाला जाऊ का त्याच्या मागे लागू आता? मलाच म्हणून राहिली वर तू तुमच्या पोराचे कारनामे पहा म्हणून. मी घरचे काम करू का वावरातले काम करू का त्याच्या मागे लागू? येऊ द्या ना फक्त त्याला, येऊ तर द्या आता घरी. हे तुम्हाला एवढ्या जीव तोडू सांगू राहिले, सगळं नाव घेऊन बरोबर सांगू राहिले का सोन्याच होय म्हणून, तरी तुम्ही म्हणून राहिले का माय पोरगं आहेच नाही, असं कसं? अरे तुमचंच नाव आहे ना हे, सोन्या गुलकंदराव सापडले, हे तुमचंच होय ना? नाही नाव घेऊ एकदम बरोबर आहे त्याचं, पण म्हटलं आमचं पोरगं तसं आहेच नाही ना. तुम्ही कसे काय म्हणून राहिले आमच्या पोराले? आमचं पोरगं इंजिनिअरिंगले डबल 10वीत जाईन का आता ते? आता ते फायनल इयरला आहे वाटते, नाही का जी? आपला सोन्या तर म्हणे आता आखरीच वर्ष आहे म्हणे. अरे बरोबर आहे तुमचं, पण एका नावाचे 10 जण असू शकते ना. नाव घे बरोबर आहे, सोन्या गुलकंदराव सापडले, पण एकच जण असन काय? अधिक बी कोणी ना कोणी असन ना गावात. बरं हे जाऊ द्या. चेत्या किलबिलेराव हरपले यायच्या पोरासोबत तुमचं पोरगं राहते का नाही राहत? आता म्हणसान तुम्ही का चेत्या किलबिलेराव हरपले यायचे 10-15 घर आहे. हा सोन्या आणि चेत्या म्हटलं पुऱ्या गावात विचारत आलो मी. हा पुऱ्या गावात दोघांचेच घर आहे म्हणे, सोन्या आणि चेत्या दोघच जण आहे म्हणे पुऱ्या गावात. नाही हे ना दुसरं कोणाच नाही म्हणे, एवढे डिफॉल्टर झाले तुमचे लेकरं. नाही ना सर, माय पोरगं आहेच नाही तसं. काही लावता तुम्ही, इंजिनिअरिंगला आहे तो काय 10वीच्या परीक्षा देईन तीनदा. एक काम करा तुम्ही त्याच्यासोबत त्याला म्हणा मला कॉलेजला घेऊन चाल, त्याला कोणतं कॉलेज मला दाखव म्हणा, मग सगळं तुम्हाला चिट्ट्या पट्ट्या निघते त्याच्यावाल्या. एवढी गॅरंटी घेऊन राहिले तुम्ही तुमच्या पोराची, सगळंच काय बरं वाईट पडते. त्याला घेऊन चल म्हणा फक्त एकदा कॉलेजमध्ये. तुमच्या दोघांना मी सांगू राहिलो मी का हे मला मुख्याध्यापकनं पाठवलेलं होय. हा अजिक पर्यंत म्हटलं शाळेत आले नाही आहे, पेपर आहे म्हटलं 5-6 दिवसानं, अधिक वरी त्यानं तोंड नाही दाखवलं आपलं, आणि आले बी ना थोडा खेळ आणून टाकते. आता जर असं काही घडलं आणि कसं असं आलं तर डायरेक्ट त्याच्या टीसा घेऊन येईन आम्ही. टीसी घेऊन येईन तसं येणार नाही, आणि मुख्याध्यापकला सोबत घेऊन येईन. तुम्ही एकदा अधिक पाहून घ्या बरोबर ना, आणि पहिले अधिक एकदा गावात घुमून घ्या. एका नावाचे कसे 4-5 जण असते. चुप बिलकुल चुप. गावाचं पाहू राहिलो मी, एवढं जीव तोडू सांगू राहिलो तुम्हाला, ऐकायचं नावच नाही घेऊन राहिले तुम्ही. हा पुऱ्या गावात नाही म्हटलं तुमच्या पोराचं नाव आहे फक्त सोन्या, आणि त्या किलबिले रावाच्या पोराचं नाव आहे चेत्या. बस पुऱ्या गावात घुमून आलो मी. मला सांगू राहिले का तुम्ही? जर का जायला उद्या शाळेत पाठवलं नाही तुम्ही तर डायरेक्ट मी टीसी घेऊन येईन, एवढं लक्षात ठेवता. त्याच्यावेळी टीसी घेऊन येईन आणि सोबत म्हटलं मुख्याध्यापकाला घेऊन येईन. एवढी गॅरंटी घेऊन राहिली आपल्या लेकराची, तर जरासं म्हटलं त्याच्यासोबत कधी कॉलेजमध्ये जाऊन पाहिजे. सगळे काळे चिट्टे माहीत पडते कॉलेजमध्ये आहे म्हणते ते. 3 वर्ष झाले ते, त्याचा विषय नाही निघू राहिला, कोणता अभ्यास करू राहिले काय करू राहिले, कधी येऊन नाही पाच शाळेत, काही नाही. मोठी गॅरंटी घेऊन राहिली आपल्या लेकराची. तुला सांगतो हे जर खरं जर असं का तो इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये नाही आहे, शाळेतच आहे, 3 वर्षापासून तो 10वी काढू आला, असा झोडप तुम्ही त्याला धरून. माझं नाव बी मग गुलकंदराव नाही. एक काम करा तुम्ही चेताच्या बाबाला फोन करा, काय खरं आहे खोटं आहे ते माहित पडते. लावा बरं फोन. आलते काय सर ते तुमच्या घरी? शेताच्या आईनं उचलला फोन. ठेवा बरं स्पीकर फोन आण ठेवा त्याचा. काय हो चेताची आई, हे जे आलते सर हे खरं बोलू राहिले काय? अरे नाही तर खोटं काय माय? मला पहिले तसंच वाटलं, पण त्याने मला तर कागदपत्र दाखवले. अच्छा बरं येऊ द्या त्याला घरी, सांगतो त्याला कसं असते तर. नाही तर काय माय, मला तर म्हणे आखरीचं वर्ष आहे म्हणे आई, बस हे झालं म्हणे याच्यात पास का झालं म्हणे.
काही टेन्शन नको घेऊ म्हणे तुम्ही कोणीच. सांगा सांगा, हे 3 वर्षापासून 10वी पास नाही झाले म्हणते, काय करावं काही समजून नाही राहिलं मला. अरे आम्हाला तर असे म्हणून राहिले होते का जर उद्यापासून ते शाळेत आले नाही तर डायरेक्ट म्हणे त्याची टीसी घेऊन मुख्याध्यापकाला सोबत आणतो म्हणे आणि टीसी देतो म्हणे तुम्हाला. काय काम आणून टाकला म्हणे आम्हाला जाईनं. ज्या दिवशी येते त्या दिवशी धिंगाणा करते म्हणे आणि नाही आले तर हे असं काम आहे म्हणे जायचं. कुठं गेले, कुठं तुम्हाला सांगून गेले का ते? हा? नाही ना, काहीच तर सांगितलं नाही. अधिकपर्यंत आले नाही ते घरी. कुठं गेले तर बस असेच आहे, घुमते फिरते ते, पण कॉलेजात काही जात नाही. हा? आता आपण घरचं पाव का कुठचं पाव, वावरातला पाव काही समजून नाही राहिलं ना. आणि इकडे जात नाही, आपल्याला वाटलं कॉलेजात जाते. आता चोर सापडले ते, आता चांगली बत्ती बसून द्यायची बस. का रे मोहन, तुला वाटून नाही राहिलं काय हे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आहे म्हणते सोनियांचे त्या, आणि कधी जात तर नाही रे कॉलेजमध्ये. मग कसं काय आहे कसं काय म्हटलं. मला तोच प्रश्न पडला ना, असं कसं काय बा, कधी जात नाही काही नाही आणि कसे काय पास होऊ शकते. कॉप्या करूनच पास झाले आहे हे, यात काहीच नाही यायले. बस दे धक्काच काम आहे यायचं वालं. मला तसंच वाटवाल ना, नाही तर अचानक कसे काय पास होणार आहे. कॉप्या करू आले ते इथपर्यंत. बेकार काम आहे बा. आले वाटते ते दोघं, गाडीचा वाजी उडाला ना. आले नाही तर काय, हे काय मांग आपल्याच गोष्टी चालू होत्या वाटते त्या, आल्याबरोबरच चूप झाले ना ते. अरे काय म्हणते मोहनदा, आमच्याच गोष्टी चालू होत्या वाटते, आल्याबरोबर चुपचाप झाले तुम्ही तर. तुम्ही कधी कॉलेजमध्ये जात नाही काही नाही तर कसं काय पास कसे काय होता तुम्ही, हा प्रश्न पडला आम्हाला. वा, जात नाही तर काय तर गेल्याशिवाय कधी काय पास करणार आहे काय. आणि कोणता अभ्यासक्रम आहे काय आहे मग कसं काय माहित पडणार आहे. जातो आम्ही, पण आम्ही काय तुम्हाला सांगून जातो काय. आम्ही जातो बरोबर आमच्या टायमावर आणि बरोबर येतो आमच्या टायमावर. तुम्ही म्हटलं दप्तर आणून राहिले होते विकाले, आणि एकच दप्तर दिसू राहिलं दोघं मिळून, काय कसं आहे रे बा. हट, आम्ही कायले आणून आलो होतो विकाले. काय काय आम्ही काय स्टेशनरी खोलू का इथं बॅगा विकाले. आमच्या पुरती आणली आम्ही, आमचं होऊन जाते एकाच बॅगीतनी दोघाचं. काय आहे अभ्यासक्रम बी एक सारखाच आहे आणि एकाच वर्गात आहे आणि एकाच बेंचवर आहे, होऊन जाते आमचं. कसं काय रे बा, एकाच बॅगीत दोघांचं सामान. ते त्या लक्षात नाही याचं होय. चल येतो घरी, जातो लय वेळ झाला आता. माहिती बिळी बंडल रे, दे बरं सोन्या, त्या बॅगीतच ठेवल्या बिळी बंडल दे. पूर्ण माल 720 रुपयाचाच झाला. मग 280 रुपये कुठे गेले रे. आणा लवकर 280 रुपये वापस आणा. 50 रुपये तुम्हाला जास्तीचे दिल्यावर बी पेट्रोलले तुम्ही 280 रुपये अधिक कुठं काय केलं. अरे जेवण नाही करण काय, काही बी आपलं जेवण करून आलो रे बा, सकाळपासून उपाशी गेलो होतो. चल चल पटकन त्या. थांबा रे, कोणताच काम येईल सांगाल नाही पुरत. 330 रुपयाला मला गच्चू देऊन दिला येणं. जा, जेवढे रुपये मी याच्यावर कमावून नाही राहिलो 300 रुपये कमावीन मी याच्यावर आता, आणि यानं मला गच्चू देऊन दिला. बसा आता बोंबलत. तू इथं चुकते रे, त्या कायले त्याला कामं सांगितले माहित आहे तुला कशा आहे म्हणून. अरे मला वाटलं आता चालले तिकडे हातो हात काम होऊन जाते, अधिक म्हटलं मला लागते झाले टाइम धंदा पडते. 50 रुपये पेट्रोलला दिले मी त्याला माणूस की ना, असं द्यायचं काम. सुधरत नाही बाबा, हे नाही सुधरत. फक्त येऊ द्या आता त्याला, सांगतो कसं असते तर. टाटा देऊ राहिला तो, शाळेत असून शाळेत नाही चालला, कॉलेजमध्ये आहे आपल्याला असं सांगू राहिला. बरं येऊ दे. कसं हप्त्यातून एकदा जाणं असते त्याचं कॉलेजले, कसं असते काढतोच त्याचं वाला. युवराला गाडीचा आवाज युवराला, बॅट लपून ठेवा, बॅट दिसा ना त्याला तर पळून जाईन तो. आपण दोघं बी जशा तसेच राय, राग नाही दिसला पाहिजे आपल्या चेहऱ्यावर. चेहऱ्यावर जर राग दिसला तर ते पळून जाईल, राग नको दिसू चेहऱ्यावर. काय म्हणते काका काकू, झालं जेवण पाणी. अरे हो रे बाबू, झालं जेवण. कुठे गेलते तुम्ही दोघं बी. जे गेले सकाळपासून तर आता आले. अरे हे पुस्तकं आणले आणि बॅग आणली, जरा MPSC UPSC चा अभ्यास करा म्हटलं. काही पडलं नाही ना, इकडे तिकडे गोष्टी करण्यात. काही ना काही कलेक्टर बनन माणूस. तर तेवढंच म्हटलं, 4 लोक ओळखन आपल्याला. हरामखोरी काही अंगातली जाईनच नाही. तसेच तर यायले पुरं गाव ओळखते आणि 4 लोक अधिक ओळखणारे पाहिजे यायले. हो का बरं चांगलं आहे ना, अभ्यास करा, चांगले शिका सवरा. कसं आहे आमच्यासारखे आम्हाला नाही केलं पाहिजे तुम्ही, म्हणून आम्हाला वाटते असं. अरे सोने त्याले बाबा आता चालले का बॅट बॉल खेळाले. बॅट गीट दिसू राहिली मला तर आपलीच बॅट होई नवीन घेतलेली. काही सांगता नाही येत, चालले असं मग मॅच खेळाले त्याचे दोस्त मित्र. काय सांगावं आपण खायला एवढी विचारपूस करतो. वाढ बरं जेवाले वाढ, जेवतो आता मी हातपाय धुवून. ये ना हातपाय गीतपाय धुऊ जरासा, मग जेवायला वाढतो. गरम आहे ना मस्त, जेवतो ना पोटभर जेव मस्त. उतरणं मी जाऊ नये का घरी, थांबू इथंच. चल येतो सोन्या, जाणार आपल्या सकाळी कॉलेजमध्ये. अरे कोणत्या इंजिनिअरिंग कॉलेजला आहे तू, काय नाव आहे इंजिनिअरिंग कॉलेजचं. इंजिनिअरिंग कॉलेजचं नाव सारखंच आहे, इंजिनिअरिंग कॉलेज. बस तुम्ही शहरात गेले, इंजिनिअरिंग कॉलेज नाव दिसलं का सारखं तेच आपलं कॉलेज होय. काहून काय झालं. आधी बत्ती द्या तिची वाली. आपल्याला शिकू राहिला एवढ्या दिवसापासून घुमवू राहिला तो. इंजिनिअरिंग कॉलेज आहे, असं आहे तसं आहे. अवाई सांग ना बाबाले, मारू नको ना म्हणा. अवाई काऊन मारू राहिले ते तर सांगा, काऊन मारू राहिले. काऊन मारू राहिलो, पागल समजू राहिला मला. इतक्या दिवसापासून तू गोल घुमू राहिला आम्हाला. 10वीतून अधिक त्याला विषय नाही निघू राहिला, तू इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आहे म्हणे. सांगत होतो बाबा, सांगत होतो ना, मारू नका ना बाबा, मारू नका ना. द्या अधिक द्या झोडपे द्या चांगली लय येलते तो. त्याच्यासोबत राहून पुरा बिघडला तो. द्या झोडपे, द्या अधिक द्या.
जातो ना बाबा, उद्यापासून जातो ना. जातो बाबा उद्यापासून परवापासून. आता माहीत झालं म्हणून. हा, नाही तर आम्हाला गोल गोल घुमून आला होता तू. इथं तुमची 10वी पास नाही उराली आणि तो काय टोण्या म्हणून आला मला का एमपीएससी UPSC चे पुस्तक आणले म्हणून. हा, पहिले 10वी पास करणार. आलता त्याला मास्तर मापाशी घरी आलता मास्तर. त्या कायट्याची बच्ची आला. थांब तू. त्याच्या घरी त्याची वाली चांगली झोडप आहे. चांगली बत्ती त्याची वाली नाही म्हणेपर्यंत असं असते सगळं निघते त्याचं वाला. पागल समजून आला का रे आम्हाला? अरे जातो ना बाबा, हे काय वय त्याच्यासाठी आणलं दप्तर. जातो ना बाबा, जाऊ द्या ना आता. उद्या सकाळी जर गेला नाही तू शाळेत नी तर पाहून घेतो काय होईल त्याला. घरात येणार ना बंद त्याला, जेवण बंद नाही ना. जातो बाबा जातो. एवढं नका मारव बाबा, बॅट तुटन ना ते, बॅट तुटन ना. बॅग तुटेपर्यंत झोडपा दिले. थांबलेच नाही पाहिजे. झोडपा चांगले. तू जर मनात आली तू सांगू राहिलो तर त्याला सोडून देईन, तुला झोडपीन. काय झालं त्याचं वाला, लय डोक्यावर बसवलं त्याला आपण ना. लय लाळ करू आला तर लय अंगात येऊ राहिला त्याचं वाला. आपल्याला सांगू राहिला का इंजिनिअरिंग कॉलेजला आहे आणि तो तिथं 10वीतनी 3 वर्षापासून विषयच काढू आला. मनात ये फक्त तुला देतो आता डोक्यात एक. मी तुम्हाला आज काहीच नाही म्हणा. तुम्हाला जेवढं मारायचं आहे तेवढं मारा. नाही इतके दिवस आपल्याला फसवलं नाही. मारा, तुम्हाला किती मारायचं आहे मारा. मला काही म्हणू नका आणि मी मनात बी नाही येत तुमच्या. मनात नाही आली तर फायद्यात राहशील, मनात आली तर बेकार काम होऊन जाईल. मग काय झालं, भांडणं घेणं झाले काय, लटच काढला एकदम. काय रे बा, काय झालं आई, कोण काय केलं. हे बाबा कोण म्हटलं हे असं आहे, लट घेऊन कोण उभे आहे. अरे ते कुत्रे आले होते इथं, गाडी वाढली बाबाची म्हणून ते बाबा त्याच्यासाठी लट घेऊन आहे. अच्छा मला वाटलं काय झालं, कोणासोबत भांडणं झाले काय. वाढ बरं आहे, जेवायला वाढ, मी हातपाय धुवून येऊ राहिलो. ये उतर तसंही गाडीच्या का तिथं आणून देऊ तार गाडीवर. वाढ ना तू, जेवायला तर वाढ. अरे बाप रे बाबा, काऊन मारलं. लवकर सोन्या म्हटलं. माणुसकीनं घरापाशी ये वापस. मी लट फेकून मारीन, मी नाही पाहिन. आळबाजी लुवा पहिले सांगू तुले. काऊन आई, काऊन मारू राहिले बाबा. रात्री दारू घेऊन आले का आता झोपाच्या टायमाले. अरे बापरे बाबा, काऊन मारू राहिले सांगा तसंही. द्या त्याच्या बत्ती द्या, चांगली द्या. अहो आई, काऊन सांगतं सही, काऊन मारू राहिले बाबा. तर द्या बत्ती म्हणून राहिली, सांगतं सही काऊन मारू राहिले. किती वर्षापासून घुमू राहिला तू आम्हाला. कॉलेजात आहे, इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आहे. त्या मास्तर आला होता इथं. हे 10वीतच आहे म्हणून विषय काढवाला म्हणून. किती दिवसाचा आणि शाळेतच निघू राहिला म्हणून. पागल समजवला का आम्हाला. बरं झालं ते आले आज, नाही तर मग राहिलं. अबे काय आहे ते खरं तर सांगायचं होतं आम्हाला का 10वीत विषय बॅग आहे. जात नाही काही नाही कॉलेजमध्ये, इकडे रावटायचा मस्त त्या ताज्यासोबत घुमता. अरे बाबा, सांगत होतो ना आज दप्तर आणायला गेलतो ना. दप्तर आणलं, पुस्तक आणले ना जी बाबा. खोटा बोलू राहिला. द्या झोडपे द्या आदित्यले द्या. कुठे बॅग आणि पुस्तक कुठे आहे मग. खोटं बोलू नका आमच्यासोबत. जेव्हा पाहिलं तेव्हा पैसे घेऊन जाता. इंजिनिअरिंग कॉलेजची फीस भरायचा, असं करायचं तसं करायचं. द्या बत्ती द्या त्याची. बत्ती फक्त मा म्हणत या फक्त आज कोण तो आहे मी आहे. मग तर सोडपतोय आज तर चांगला तावडीत भेटला. काय मज्जावल्यासारखा करू आला. गाडी घेऊन इकडे तिकडे घुमत राहायचं त्या पोट्ट्यासोबत. ते पोट्टे वाया गेला, तूही वाया गेला नाही. अरे बापरे बाबा, एवढं नका मारू ना हो, मरून जाईन ना मी. मेळा तर चालते आज असं मरेपर्यंत मारतो तुले. शाळेच्या नावावर आम्हाला चकोंडे देऊ राहिला तू नाही. एक दिवस जात नाही. मी तिकडे कामाला जातो, हे तिकडे वावरात जाते. तू मस्त घरी रावटायचं इकडे तिकडे. जातो ना बाबा, उद्यापासून सकाळी जातो ना बाबा, सोडून द्या ना आता. अबे जाशील नाही तर सांगशील कोणाला. तू फक्त जाऊ नको आता आणि पास होऊ नको. मग तू आहे मी आहे मग.